होते इथे. नमस्कार अध्यक्षीकर. आज आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण आपली लाडकी अध्यक्षीचा हा वाढदिवस आहे. आपण सगळे तरी 2016 मध्ये इथे राहायला आलो, तरी 17ला आपली सोसायटी रजिस्टर झाली, 23 जानेवारी 17 मध्ये. पण आपल्या या सगळ्या प्रॉपर्टीचं हस्तांतरण औपचारिकरित्या 2021 27 मे रोजी झालं. म्हणजे आपण याचे कायदेशीररित्या मालक झालो आणि त्यामुळे आपण हा वर्धापन दिन 27 मेला करतो. आपली बाग इतकी सुंदर ठेवणारे राजू आणि संभाजी कांबळे यांना एक छोटीशी भेट. संभाजी आणि राजू यांच्यासाठी एक छोटीशी भेट. धन्यवाद, तुम्ही आमची बाग इतकी सुंदर फुलवली आहे. तुम्हाला छोटीशी हास्य नाटिका पेश करत आहोत. नाटिकेचे नाव आहे कौन बनेगा अच्छा पति. आपल्या सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमात, विशेषतः बायकांच्या, ज्याचं नाव आहे कौन बनेगा अच्छा पति. रिश्ते में तो हम आपके लगते हैं दोस्त. नाम है सोनिया द घोस्ट. सॉरी, द होस्ट. आजचं आपलं विशेष आकर्षण आपले परीक्षक, अखिल भारतीय त्रस्त पत्नी संघटनेच्या सुपरस्टार आहेत ते. अभिषेक बरोबर शूटिंगला गेले. नो फोटो, नो 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 फोटो, नो. सॉरी हे पुढे जाणारं सिन्सिअर तुझं. चला 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 प्लीज म्हणा. मला इथे मला हेच कळत नाही. अहो एवढं घाबरलाय कशाला आणि वैतागलाय कशासाठी? आणि धाम कुठलाय? बिस्किट देऊ का? टेन्शन नका घेऊ. काही नको बिस्किट. मला तुझं या टीव्ही शोवर येण्याचं मुळीच आवडलेलं नाहीये. मी आपला जातो गॅसच्या लाईनीत. हा शो संपला ना की तुम्हाला तिकडेच जायचंय. नंबर लावून आले मी त्या लाईनीत. ही संधी सोडू नकोस तू माझ्याकडून काम करून घेण्याची. काय म्हणते कौन बनेगा अच्छा पती. अगं त्याच्यापेक्षा कौन बनेगा अच्छा बबड्या हे नाव ठेवलं असतं तर माझ्या आईने कौतुक केलं असतं माझं. राहू द्या तुमच्या आईचं कौतुक. टीव्ही शोला जायचं ठरलंय की नाही आपलं नाही तुझं. मी बळीचा बकरा. माझ्या नावाने पोती फाडायची नाही. असं काय करताय हो? किती छान छान बक्षीस आहेत तिकडे. हो ती चट्ट्या पट्ट्यांची सतरंजी
टिकल्याचं पाकिट, 1 किलो साखर, 1 किलो मीठ आणि त्या डी-मार्ट मधून मिळालेली प्लॅस्टिकची बादली, ती सुद्धा फ्री फ्री आणि फ्री आहे. फ्री 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 काय भिकेचे डोळे लागले. त्यापेक्षा त्यांना म्हणा आम्हाला गॅसचा सिलेंडर आणि स्वयंपाकासाठी तेल द्या. स्वयंपाकघरात पोटी काढण्यासाठी सुद्धा आता तेलाचे वाढलेले भाव पाहून बँकेचं लोन घ्यावं लागेल असं वाटतंय. अहो, काहीही नाही बोलताय. आपण आम्ही ठीक आहे, तुम्ही शोधा. चला, जाऊया. जाऊया. नमस्कार. सोनिया, कार्यक्रमाला सुरुवात करायची का आता? एक स्पर्धा थोडी याची बाकी आहे. ती आली की सुरू करू. अहो सरपंच, चला बिगी. टीव्हीवर दिसायचं हाय ना व त्यांचं तसं बोलावणं हाय. आलंय का ते टीव्ही वालं प्रश्न विचारणार, त्याची पहिल्या जून उत्तर द्यायचं बघा. नाहीतर बसाल तोंडामध्ये तंबाखू दाबून आणि मुलीने समधी बक्षीस त्या दुसऱ्याच टवळ्या घेऊन जाणार बघा. अन मोहर आहे का ते टीव्ही वालं फोटो काढतात तेव्हा स्वतःच ध्यान नीट ठेवा. बसा दात कान कान करत आणि घराघरात ते असलं सौन दिसल मग. खांदेल महत्वाचं आहे का त्या टीव्ही वाल्या बायका नाही म्हणलं लई नट वगैरे असतात. त्यासनी बघून शाळा तुमचं पाखरू लगेच फडफडायला लागल म्हणते मी. तेव्हा शिस्तीत राहा. काय रामोर या मावशी, नमस्कार. मस्त पटली. या सर, नमस्कार. भात झाला त्याला भाजा की बर. जोड्या तर एकदम जोमात आहेत. करायची सुरुवात. शुरू करते हैं पहला राउंड. प्रश्न क्रमांक 1. लग्नाचा वाढदिवस. लग्नाच्या वाढदिवशी बायकोने म्हणजे आपल्याच मी कशी दिसते असं विचारलं तर काय म्हणणं जास्त सुरक्षित आहे? एकदम झक्कास. ऑप्शन बी, पार्लरला गेली होतीस का ग? ऑप्शन सी, सुंदर दिसतेस. ऑप्शन डी, काहीही न बोलता डोक्याला हात लावत आहा म्हणत क्रेडिट कार्ड काढून देणे. अरे काय बेकार प्रोडक्शन आहे हो. ज्याच्याच ऑप्शन देतात ते. उत्तर आहे ऑप्शन सी. छान दिसतेस. लग्न झाल्यापासून आज सगळ्यांनी एकच वाक्य म्हणत आलोय, आज छान दिसतेस. तरी आपण रात्रीचं असतंच, मग काल खराब दिसत होते का? खोटं बोलू नका. तुम्हाला सांगते, काल छान नटून होते. म्हणतात कसे मयताला चाललीस का? पांढरी साडी म्हणजे काय मयत काय? अगं पण तू एवढं तोंडाला सनस्क्रीन चोपडलं की व्हाईट वॉश केल्यासाठी पांढरी पडला. माझा काय दोष? सही जवाब ऑप्शन सी. छान दिसते. बरोबर आहे. देवी और सज्जनों, अब मुड़ते हैं दूसरे प्रश्न पर. प्रश्न क्रमांक 2. किचन सायन्स. भाजीमध्ये मीठ कमी झाल्यावर बायकोला न सांगता गुपचूप पीठ घालून खाणं याला काय म्हणतात? ऑप्शन
जीव वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न. हा इथे इथं हे आमचं वेळ उत्तर होतं बघू वाचा, वाचा. ए रामा 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 तवाच म्हणतो त्या तंबाखू खाऊ नका म्हणून पण ऐकते तेव्हा खरं. सोनिया ताई तुम्हाला म्हणून सांगते ध्यानात ठेवा आमच्या कोल्हापुरात तांबडा पांढरा रस्सा असा ठसकेबाज असतोय ना ती बोलायची सोय नाही ती बोला मिठाचा पत्त्या बी लागत नाही. हा आणि तिखटाचा बोलाल बायको अशी तिखट असल्यावर काय सरपंच गप्प राहा. ओ हेमा रेखा जया सुषमा कालच विचारत होते भाजीमध्ये मीठ विसरला की काय उगाच उत्तरं द्यायचं सोडून पुढं पुढं करायचं म्हणतो मी. आज आम्ही आणि गाव कुठेपणा करायला यायचं ते सांगितलं होतं मग. अहो सोनियाताई, मी आपला गपचूप मीठ घेतो. एकदा विचारलं होतं मीठ कमी आहे म्हणून, तर म्हणे काय स्वतः रांधा स्वतः वाढा. तेव्हापासून मीठ काय साखर पण कमी असली तरी गोड मानून घेतो. असा गोड गोड मनुष्य आहे हो मी. फार फार गोड आहात. डायबिटीसची औषधं न्यायची. आणि उत्तम नाही का? काय झालं इकडे टीव्ही सोबत? कसं इकडे? छान छान नुसतं गोड बोलायचं. अहो एवढं बोललात. एक ऑप्शन सांगायचं. माझ्यावर गुण मिळालेच नाही. अहो, सांभाळून घ्या ना जरा. आतापर्यंत तेच तर करते. थँक्यू थँक्यू. ऑप्शन सी शहाणपण हे बरोबर उत्तर आहे. अब सब ध्यान से सुनिएगा. प्रश्न क्रमांक 3. बजेट. सेल मध्ये बायकोने 5,000 रुपयाची साडी फक्त 3,000 रुपयाला आणली. तर तुमचे किती पैसे वाचले? का खर्च झाले? ऑप्शन ए 2,000 रुपये. ऑप्शन बी 3,000 रुपये खर्च झाले. ऑप्शन सी मॅचिंगचे ब्लाउज आणि दागिन्याच्या नावाखाली अजून 5,000 रुपयाला खड्डा पडला. ऑप्शन डी तुमचे पैसे तर गेलेच पण कपड्याच्या कपाटातली तुमची जागाही कमी झाली. एवढे कन्फ्युजिंग ऑप्शन्स आहेत. एवढे कठीण प्रश्न तर मला म्हणजे 10वी च्या अंतर्गतच्या पेपरात पण आले नव्हते. अहो सोनियाताई, माझ्याकडे पैसे असते तर हे फ्रीची बादली घ्यायला आलो नसतो. अहो एवढ्या साड्या विकत घेते कशा करता? विकण्याकरता. आणि विकली नाही गेली तर स्वतःच वापरते. म्हणजे कशी छान दिसते. अहो बजेट पाहत नाही, बँक बॅलन्स पाहत नाही, पण आपली खर्च करत सुटते करत सुटते करत सुटते. आणि अगदी बरोबर आहे तुमचं. सहमत आहे मी तुमच्याशी. अहो आमच्याकडे सुद्धा 30 थोड्याफार प्रकारे रड आहे की घरी लागो न लागो काही वस्तू आणून ठेवते. तो फूड प्रोसेसर असो, आईस्क्रीम बनवायचं मशीन असो, आणून ठेवते घरामध्ये. बरं तुळशी बागेत जाईल तिकडनं ती आर्टिफिशियल ज्वेलरी आणते. आणि बरं तिला कपाटामध्ये मॅचिंग ड्रेसेस नाहीत म्हणून 2,000 रुपयाचे ड्रेसेस आणते. मार्केटमध्ये कुठचाही नवीन फॅशनचं तर मेकअपचं सामान येऊ आमच्या घरी ते आलंच पाहिजे. अहो खर्चाला काही धर्बंदच नाही हो. त्याला उधळपट्टी तर दुसरं तुम्ही काय म्हणणार? अजिबात ऐकत नाही माझं. हो आता दुसरं काय करणार सांगा? घरोघरी मातीच्या चुली. ओ बाई माऊली बघतेस बघतेस. आमचे एवढी उधळपट्टी काढताय आणि तुम्ही ते महागाची काय 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 प्रोटीन शेक म्हणते. जिमचे पैसे भरता वर्षभराचे एकदाही जात नाही. अगं काय असतं? सोनिया किती वेळ झालाय. वाट बघतोय मी तुझी. सारखा फोन करतोय. शो संपला असेल तर चल घरी. सॉरी.
अगं घरी पाणी भरून ठेवलं आहे, कुकरच्या शिट्या झाल्या आहेत, भाजी करून ठेवली आहे, तुझी आवडती प्रकृताची पुरी सुद्धा तयार आहे. ते सांगितलं कशासाठी पुरी केली? ओले माझे शहरे बाबडे किती छान झाली पुरी. हे काय ग तुझं? कुठे ते अच्छापती शोधायला निघाली, सच्चापती राहतोय किचन मध्ये, याचं काही नाही तुला. जाऊ दे, चल दे. अरे 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 आमचं काय? अरे 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 कुठे कुठे गेले? ते कसं गोड बेड आहे ग ते. हो, पोरी, या करता कुकर सुद्धा लागतो. हा खरा अच्छापती. हा कसला अच्छापती? हा तर त्रस्तपती. हा आपल्या सगळ्यांनाच आवडतो. नृत्यातील सौंदर्य, शृंगार, उत्साह हे आपल्या अथर्श्रीकरांमध्ये अगदी भरपूर ओसंडून वाहत असतं. तर आपण आता जो नृत्य प्रकार पाहणार आहोत त्याला मराठमोळी एक झालर पण आहे लेझिमची. आणि बरं का, ह्या नृत्य प्रकाराला, ह्या आपल्या नृत्याला आनंदगरमध्ये वन्समोर मिळालेला आहे. या सगळ्या कलाकारांचे इथे स्वागत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया.
वन्स मोर तसा झालेला आहे परफॉर्मन्स, पण आपल्याकडे आत्ता वेळ नाहीये म्हणून सॉरी. खूप छान आणि काय एनर्जी होती आणि सगळ्यांनी केवढी प्रॅक्टिस केलेली आहे आणि खरोखर